उपवासाचे सँडविच बनवण्यासाठी 1 कप वरई घेतली आहे, त्यामध्ये अर्धा कप साबुदाणा घ्यायचा आहे, भाजता न धुता असाच घेतला आहे मी. चांगलं बारीक करून घ्यायची, एकदम छान पावडर अशी मी इथे बनवून घेतली आहे. एका बाउलमध्ये काढायची, त्यामध्ये अर्धा कप दही आणि सुरुवातीला 1 कप पाणी घालून मिक्स करून घेतलं. चवीपुरतं मीठ घालायचं, अजून 1 कप पाणी मी यामध्ये घालते. सगळं छान मिक्स करून हे आपल्याला 15 ते 20 मिनिटे भिजायला ठेवायचं आहे. सँडविचसाठी बटाट्याची भाजी बनवायला इथे मी 2 बटाटे उकडण्यासाठी ठेवलेत. हे सँडविच बनवण्यासाठी इथे मी Amazonवरून हे सँडविच मेकर मागवलेलं आहे. अतिशय उत्तम क्वालिटीचं असं आहे. तुम्हाला पण हे मागवायचं असेल तर इथे डाव्या बाजूला या सँडविच मेकरचं जे चित्र दिसतंय त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते मागवू शकता. इथे मी मिरचीची पेस्ट घालून बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे. आता या सँडविच मेकरला दोन्ही बाजूला तूप लावून घेतलं आहे. आता हे भिजलेलं मिश्रण आहे, यामध्ये एका पॅकेटमधलं अर्धा पॅकेट इनो मी यामध्ये घातलं. सगळं चांगलं मिक्स करून यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे. याच्यावरती बनवलेली बटाट्याची भाजी घालून घ्यायची. हवं तर पनीर किसून घालू शकता, पनीरची स्लाईस देखील घातली तरी चालेल. आता याच्यावरती परत मी मिश्रण घातलं. हे असंच झाकून लॉक करून लो हीटवरती दोन्ही बाजूनी शिजवून घ्यायचं आहे. पहिली बाजू व्यवस्थित भाजली की मगच पलटी करून दुसरी बाजू देखील भाजून घ्यायची. या सँडविच मेकरमध्ये अप्रतिम असं हे उपवासाचं सँडविच तयार झाले. कसं वाटलं कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.